ताफ्यातील यांच्या तालमीतला हा देखील पट्ट्या. एक नवोदित उदयनमुख खेळाडू स्ट्राईकला आलाय. चला दादांच्या शुभ हस्ते मात्र इथे अमित दादांचा मॅचचा सत्कार होतो. इथे मात्र काय सन्मान दिलाय. सुरेख चेंडू ऑफस्टिकच्या दिशेला टाकला चेंडू. इथे मात्र सन्मान द्यावा लागेल आणि नक्कीच सुरेंद्रने सन्मान दिलाय. एक धाव फलकावरती अर्जित. इथे मात्र पहा काय चकचकणारा मेडल चित्रफित कैद करून ठेवायचे आहेत मित्रांनो. या चषकावरती इतिहासाची पानं ज्या वेळी उमटली जातील ना त्यावेळेस मात्र हे फोटो आपल्याला मिळाले पाहिजेत. आपल्या छोट्या खेळाडूंना इतिहासात हे फोटो पाहायला मिळाले पाहिजे. सॉफ्ट डिस्पेशलचा पतन होत आहे. सुरेख चेंडू बॉडीचा वेध घेतला गेला आणि काय जल्लोष पहा काय विकेटचा पतन झालाय. तदनंतर मात्र वा भाई वा. धन्यवाद अमित दादा आपण आलात आणि काय भारदार खेळी करून दाखवलेत. वन साइड मॅच फिरवलेत. पहिल्या विकेटचा हद्रा धक्का बसतोय. पहिला मासा गळाला लागतोय. दानवली म्हटलं ना मित्रांनो की आपला महाबळेश्वरचा भाग जर म्हटलं की एक सुरेख स्ट्रॉबेरीचे किंग आहेत त्या भागामध्ये. तिथूनच हा संघ आलाय आपला बेस्ट दाखवण्यासाठी. काय क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्रांनो. चला स्पीडअप घ्यायचं. इथे मात्र नक्कीच आता दर्शन मॅन फ्रॉम द हॅट मित्रांनो. छोटा फलंदाज मित्रांनो दर्शन भनगे दर्शन धनवडे माफ करा. वाह काय सुरेख प्लेसमेंट. नक्की 360 मैदान इथे असताना मित्रांनो तर एक सुरेख हा देखील फटका होता. दर्शन नावाचा उल्लेख करायचं म्हटलं तर हा देखील एक जबरदस्त असा खेळाडू आहे. WPL असेल वाई पश्चिम भागाचं क्रिकेट WPL असेल सर्वात महागडा खेळाडू ठरलाय मित्रांनो. कारण ज्या प्रकारे स्ट्रोक सजवतो ना फटके सजवतो ना मित्रांनो करेक्ट सगळे फटके बसता येतात. एक शॉर्ट सिलेक्शन ज्याला म्हणतो आपण क्रिकेटचं मादक सौंदर्य या पठ्याच्या पुस्तकात आहे. या पठ्याच्या भंडारात आहे. इथे मात्र थोडंसं नक्की मी ज्याप्रमाणे तुझा उल्लेख करतोय तुला मात्र इथं बॅटिंग करावी लागेल. मॅन फ्रॉम दानवली. ओहो सुरेख फटका. इथे काय होतंय वा भाई वा. वन बाउन्स चौकार येतोय. पहा मित्रांनो ज्या प्रकारे याची मी वावा करतोय ना मित्रांनो फटका पहा काय टायमिंग प्रॉपर पहा. आवाज ज्या प्रकारे क्रॅकिंग साऊंड बॅट मधून येतो ना त्यावेळेस मित्रांनो 100% समजतं बाहेरून की काय होणार आहे या चेंडूवर. आणि त्या प्रकारे त्याच्या जर पायांचा विचार केला मित्रांनो स्टान्स पहा क्रिकेटचा. ज्याप्रमाणे मित्रांनो आपण क्रिकेट पाहतो जवळजवळ चांगले जे फलंदाज आहेत ना मित्रांनो त्यांचा स्टान्स पाहायचा असतो. त्या स्टान्सवरतीच त्यांना बॉडी त्यांची असेल ताकद असेल तिथेच क्रिएट होती आणि तिथून फटका काय सजवलाय पहा. या दरम्यान अमय निघाला. ओ इथे मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू चेंडू हवेत उभा. इथे मात्र काय होतंय हा इथे मात्र नशिबाचा कौल मात्र इथे ऑपोजिट पडतोय आणि इथे साथ मिळते आता दर्शन धनवडे याला. मित्रांनो क्रिकेटचं समीकरण आहे. क्रिकेटमध्ये जर कॅचेस पकडल्या तर मित्रांनो मॅच तुम्ही जिंकू शकता. कॅचेस विन मॅचेस मित्रांनो. क्रिकेट धावफलकावरती जाऊया. धावा झाल्यात 9 धावा धावफलकावरती. चौकार ज्याप्रमाणे खेचला ना मित्रांनो दर्शनला इथे लय प्राप्त करून देऊ नका. कारण WPLचं असेल आमचं कोपरखान्याचं मैदान असेल आमचं वाईचं देखील मैदान असेल आपलं द्रविड हायस्कूलचं या पठ्ठ्याने गाजवलं आहे. दह्याचं देखील नदीच्या पात्रामध्ये एक मैदान आहे 360चं तिथे देखील या फलंदाजाने मैदान गाजवलंय. चांगल्या गोलंदाजांना थया थया नाचवलेला फलंदाज आपण पाहतोय दर्शनला. संदीप दादा असतील त्यांच्याच अधिपत्याखाली हा फलंदाज घडलेला. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र येतोय तो मंगेश. कर्णधाराचा विश्वास मित्रांनो आणि ज्या प्रकारे स्वतः कर्णधार विश्वास ठेवतो ना एखाद्या गोलंदाजावरती किंवा फलंदाजावरती ज्याप्रमाणे तुमच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला संधी निर्माण करून देतात ना. यस 5 तर त्या संधीचं सोनं मित्रांनो करायचं असतं कारण संधी वारंवार मिळत नाहीये. सुरेंद्र इथे मात्र बॅटची कट लागते नाहीये ना. खराब चेंडू पंचांची कवायत कायम. यस नो चेंडू आणि अवंतर धाव म्हणजे 2 धावा. आता मात्र धावसंख्या होते 11. साईड चेंज
फ्री हिट नक्कीच. पंचांचं मात्र इथे हात आकाशाकडे जातोय आणि सांगतायत की इथे मात्र फ्री हिट आहे. इथे मात्र क्रिकेटची बेजवानी. या चेंडूवरती काय होत आहे? सुरेंद्र बॅटिंग मार्कवरती. पाहूया फ्री हिटचा चेंडू. फुलटॉस चेंडू तुटून पडलाय चित्याच्या चपळाईने. इथे मात्र ऑफ साईडच्या दिशेला चेंडू सजवलाय, फटका सजवलाय आणि धावा येत आहे धाव फलकावरती आधा डझन मित्रांनो. आता मात्र धावसंख्या उसळी मारते. धावसंख्या जाऊन पोचली 17. एका विकेटच्या मोठ्या विकेटच्या पतनानंतर मात्र इथे फ्री हिटचा चेंडू होता. संधी मेजवानी होती, कबूल केलाय तोफा. डान्सिंग ग्राउंड विकेट फटका सजवलाय. फील्ड होते सुरेख फटका मित्रांनो होता, परंतु फील्ड झाल्यानंतर मात्र इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. काय सुरेख फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरतून मित्रांनो. परत एकदा आता मात्र गनिमी कावा करावं लागेल. सुरेख चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा. इथे मात्र डी झोन मध्ये जातोय चेंडू आणि धाव इथे एक अर्जित होते. चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते मित्रांनो. ज्याप्रमाणे पहिल्या विकेटचं पतन झालं त्यानंतर मात्र सुरेंद्र आणि दर्शन, छोटा फलंदाज आहे दर्शन, आणि मित्रांनो चांगल्या प्रकारचे शॉट सिलेक्शन आहे त्याच्याकडे. आम्ही एकदा परत मोठा फलंदाज म्हणावा लागेल, मोठ्या ताकदीचा. छोटा जरी असला तरी ताकद मोठी आहे. ओहो हो, इथे मात्र फटका परत सजवलाय, परंतु चेंडू जातोय डी झोन मध्ये. मागच्या बाजूला जर मित्रांनो विचार केला ना आपण तर 360 मैदानाला हे फटके खूप सुंदर आहेत मित्रांनो. याच्यावरती 4 धावा देखील अर्जित होऊ शकतात. परंतु चला विकेट पहा काय सुरेख प्राप्त करून दिले 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनने. त्याच्यामध्ये स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडीचं आयोजन, एक देखणं, एक सुसज्ज, एक भव्य आयोजन. आमच्या उजव्या हाताला पहा काय चमचमणाऱ्या ट्रॉफ्या मित्रांनो. थोडंसं वर्ल्ड कपची आपल्या कपिलदेव सरांच्या मार्फत जो आपण वर्ल्ड कप मारला होता त्याच्या थोडंसं आठवणी गोड जाग्या करताना या ट्रॉफ्या, चमचमणाऱ्या ट्रॉफ्या या टायमिंगला उद्या या कोणाच्या हातामध्ये जातील, कोण असेल या मोठ्या पंचावरती सरपंच. आम्ही निघाला परत दर्शनसाठी. हो हो हो, इथे मानस मनसुबा उधळून लावलाय. ऑफ साईडच्या दिशेला मित्रांनो वारंवार चेंडू टाकले जातात. बलाढ्य फलंदाजाला मात्र ब्लॉक केलं जातं, कारण ऑफला तुम्हाला वीरेंद्र सेहवाग सरांच्या स्टाईलने फटके सजवायचे असतात. ताकद देखील पाहिजे, प्रॉपर टायमिंग पाहिजे ऑफ साईडचे फटके खेळायचे असतील तर. धावा आल्या धाव फलकावरती. इथे 41 धावांची मित्रांनो तुम्हाला धाव फलकावर नोंद करावी लागेल. इथे मात्र परत त्याच प्रकारचा चेंडू, कट कॉपी पेस्ट. इथे मात्र काय होत आहे, सुरेख चेंडू हाताळला आणि आता मात्र इथे षटक समाप्तीचा इशारा. 20 धावा धाव फलकावरती. आता मात्र इथे शेवटचं षटक मार्गस्थ असेल. इथे मात्र हाणामारीचं षटक नक्की पाहायला मिळेल, कारण 3 ओव्हरची मॅच आहे. चांगल्या प्रकारचे 10च्या सरासरीने धावा दिल्यात 2 ओव्हरमध्ये. आणि आता इथे मात्र हाणामारीचं षटक. दोन्ही सेट फलंदाज मैदानात आहेत. इथे अनुभव आहे, कला आहे. बॉल टाकायचं आहे, चला सहकार्य करायचं आहे. चेंडू यूज केलेला आवाज येत नाहीये. मेसेज पास करायचा आहे. ओव्हर माफ करा सर, 4 ओव्हरची मॅच आहे. चला 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 स्पीडअप घ्यायचं आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर स्पीडअप घ्या मित्रांनो, सहकार्य करा. अजून देखील आपल्याला 2 ते 3 मॅच खेळायचे आहे. त्यानंतर उद्याचं नियोजन करायचं आहे. थोडं सहकार्य करायचं आहे आम्हाला. चला गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय? गोलंदाज कोण आहे? रोहित. सुरेंद्रला इथे मात्र आपला शांत संयमी खेळ दाखवावा लागेल. ज्या प्रकारे व्यक्तिमत्व आहे दह्याडगावचं, शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून ज्याकडे पाहिलं जातं सुरेंद्र, त्या प्रकारे इथे दिमाग शांत ठेवून फटका सजवावा लागेल. चेंडूवरची नजर हटवायची नाहीये. आपटलाय, परंतु इथे मात्र घात झालाय. नजर हटी, दुर्घटना घटी. डी झोन मध्ये जातोय. 1 धाव फलकावरती अर्जित केली जाते. धावसंख्या होते 21. 21 ऑन स्कोर कार्ड. परत एकदा सुरेंदर स्लोवर पद्धतीचा धावाचा विचार केला ना मित्रांनो, एक
चला डी झोनमध्ये जातोय. एक 5-6 पावलांचा रनअप आहे आणि काय ज्या पद्धतीने हातामधून चेंडू सुटतोय ना, पहा चेंडूला काय वेग येते, काय सुरेख विकेट आहे. इथे चांगल्या चांगल्या खेळाडूंची मात्र टेस्ट होणार, यात मात्र तीळ मात्र शंका नाही. आज देखील तेच झाले, आजच्या दिवसात देखील तेच झाले, उद्या देखील आपल्याला ज्यावेळेस विकेट फ्रेश असेल त्यावेळेस देखील हेच पाहायला मिळणार आहे. चांगल्या बॅट्समनची इथे मात्र टेस्ट केली जाते. ओहो, इथे मात्र ओहो सुरेख चेंडू, ऑफस्टिकच्या दिशेला चेंडू पडल्यानंतर पहा काय होतंय, चेंडू बाहेर निघून गेलाय आणि सुरेंद्र मात्र अवकाच्या बाहेर होता. थोडासा घुसून खेळलात ना, आपण क्रिकेट भाषेमध्ये म्हणतो की घुसून खेळायला पाहिजे, त्या प्रकारचा इथे कुठेतरी खेळ दाखवावा लागेल सुरेंद्रला. शक्ती आहे, कॅपॅसिटी आहे. चेंडू टाकलाय आणि पहा काय सुरेख फटका, धनुष्यातून तीर सोडावा असा फटका, सीमारेषेला आग लावतोय. शेवटचं स्टेशन एंडकडून मात्र खणखणीत येतोय चौकार आणि धाव संख्यावरती धावा होत आहेत त्या 26. स्वतःवरती विश्वास असेल मित्रांनो तर जीवनामध्ये काहीही अशक्य नाहीये. जीवनात कधीच काही संपत नसतं, नेहमी एक सुरुवात आपली वाट पाहत असते आणि त्याच प्रकारचं मित्रांनो क्रिकेट आहे. आणि काय क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटवरचं तुमचं आमचं सर्वांचं प्रेम, एक सांघिक खेळ म्हणून क्रिकेट कडे पाहिलं जातं. इथे मात्र आता दंडित केलं जात आहे, पंचांची कवायत कायम, खराब चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत एकने वाढ, छोटी छोटी मित्रांनो या धावा आहेत ना तुम्हाला कंट्रोल करायच्या आहेत, अदरवाईज मॅच तुमच्यापासून कधी दूर जाईल ना सांगू शकत नाहीये. चेंडू टाकलाय, समाचार घ्यायचा होताय परंतु बॅटची कड लागते आणि चेंडू डी झोन मध्ये जातोय. यस, ओव्हर समाप्तीचा इशारा येतोय. आमचे स्कोरर, आमचे सोबती, चला स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. चला संघाचा आता धावसंख्या होते 28. शेवटचे षटक मार्गस्थ असेल. आता कर्णधाराचा विश्वास मात्र या समीर, कर्णधाराच्या नजरा मात्र समीरकडे फिरल्या गेल्यात. समीरला शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी 5 रन केलं गेलं जात आहे. समीर टू दर्शन. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत उभा राहिलाय. इथे मात्र चेंडू खाली काय होतंय आणि का सुरक्षित हात या क्षेत्ररक्षकाचे आणि का सेलिब्रेशन पहा मित्रांनो. नक्कीच ज्यावेळेस आपण मैदानात सेलिब्रेशन करतो ना त्यावेळेस आपल्या सोबती सहकार्यांची देखील कॉन्फिडन्स लेवल मित्रांनो वाढत असते, बॉडी लँग्वेज त्यांची चेंज होत असते. आणि मला वाटतं 40+ खेळाडू आहे, सुरेख अशी झेल घेतली आणि चांगल्या फलंदाजाला जरी उंची लहान असली ना तरी हा सुरेख फलंदाज होता आणि मोठा मासा गाळायला लागलाय. परतवडी आणि वैगाव आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस का बॉस मध्ये लगेचच आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. अक्षय नवीन फलंदाज स्ट्राईकला येतोय, तो अक्षय. या देखील फलंदाजामध्ये क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, कुवत आहे. आता मात्र इथे काही चेंडूंचा समाचार घ्यावा लागेल कारण धावसंख्येला जर आकार द्यायचा असेल, एक चांगली धावसंख्या जर स्कोर बोर्डवरती लावायची असेल तर इथे मात्र अक्षयला फटके खेळावे लागतील. समीर आता एक लय प्राप्त केलेलं आहे या गोलंदाजाने. इथे मात्र काय होत आहे आणि परत एकदा पंचदंडित करतायत. क्रिकेट नियम क्रमांक 52 इथे उल्लंघन होत आहे आणि खराब चेंडूचा इशारा. अक्षयला मात्र इथे आता समाचार घ्यावा लागेल. धावसंख्या चांगल्या प्रकारची कारण इथे मात्र समोर देखील त्याच ताकदीचा संघ आहे. हो, इथे काय होतंय परत एकदा खराब. आता मात्र सूर थोडासा पटरीवरून उतरले एक्सप्रेस. सूर गवसावा लागेल, कर्णधारांचा कानमंत्र येतोय आणि इथे सूर गवसावा लागेल कारण फक्त चेंडू तुला सोडायचे आहेत मित्रांनो. नवीन फलंदाज आहे, नजर नसणार आहे चेंडूवरती, तिथे मात्र तुला चांगले चेंडू टाकायचे आहेत. फटका काय सुरेख मित्रांनो. या चेंडूवरती काय होतंय, प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. इथे मात्र कणकणीत येतोय फटका, सजवलाय भारी. 6 धावांची गगन भरारी धावसंख्या उसळी मारते. आता जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावरती. धाव फलकाला आकार येतोय. काय सुरेख फटका. मी वारंवार या फलंदाजाचा मित्रांनो नाम उल्लेख करतोय. विकेटचं पतन झालं दर्शनच्या, तदनंतर थोडा मानसिक दबाव होता परंतु काय चुकारून लावलाय दबाव मित्रांनो. पहिला चेंडू टाकला, वाईट गेला, माफ करा, 36 धावा. आणि तदनंतर काय समाचार घेतलाय, सुरेख असा फटका खेळला गेलाय. मिडॉनच्या डोक्यावरून मात्र इथे दस्तक पे मस्तक देतोय.
हिलोमत सुरेख असा षटकार आलाय. हो आता मात्र काय होत आहे, चेंडू खाली राहिला. पडल्यानंतर जर पाहिलं तर मित्रांनो, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला गेलाय, ऑफस्टिकच्या दिशेला बाहेर जाऊन विकेटच्या हातामध्ये विसावतोय. कमबॅक करावं म्हणावं लागेल समीर याचं. आता मात्र थोडंसं प्रेशर असेल. हो ज्या वेळेस आपण असं विकेटवरती मित्रांनो डान्स करतो ना फलंदाज, आणि ही एक क्रिकेटची एक युक्ती आहे मित्रांनो. म्हणजे नक्कीच इथे देखील तुम्ही जर क्रिकेट पाहिलं ना चांगल्या फलंदाजांचं. येस, परतवडी 11 आपण मला वाटतं बाउंड्री जी आहे त्याच्यावरती तुम्ही बसलाय. विकास जाधव असतील. आपण त्या बाउंड्री लाईनवरती जी आपली जी पताका आहे त्याच्यावर उठायचं आहे. बाउंड्री परतवडी 11 तुम्ही उठायचं आहे. येस, पाठीजा सहकार्य करा. विकास दादा आपल्या 11ला घेऊन बाहेर जायचंय. चला वैगाव आणि परतवडी आपले कर्णधार आपण इथे पाठवायचे कॉम्बॉक्समध्ये. लगेच टॉस केला जाईल. टॉस का बॉक्समध्ये आपण यायचे दोन्ही कर्णधारांनी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय. नहीं भाई नहीं, एक्सप्रेस पटरी से उतर गई है. इथे मात्र सूर गवसावा लागेल. पंच कर्णधारांनी डोक्याला हात लावलेत मित्रांनो. जिथे ही ओव्हर चांगली पडत होती, एक षटकार जरूर नक्की आला होता, परंतु कमबॅक केलं होतं चांगल्या प्रकारचं. आणि शेवटचं हाणामारीचं षटक असतंय. मी सांगतोय की हे षटक हाणामारीचं याच्यामध्ये काय होतंय, आणि इथे मात्र खराब चेंडूची वारंवार डिलिव्हरी केली जाते. आता मात्र काय होतंय, थोडंसं मिसफिल्ड होते. इथे मात्र परत एकदा दुसरीचा यशस्वीरित्या कंप्लीट अटेम्प्ट केला जातोय. ज्या वेळेस तुम्ही चांगले चेंडू टाकत असताना त्यावेळेस मात्र वाईड नको आहेत मित्रांनो. आणि वाईड चेंडू वारंवार जर पडत गेलेत ना तर पूर्ण टीम प्रेशर फील करते. धाव फलकावर जाऊया. धावा होत आहेत 40. धाव संख्येला नक्कीच आकार आलाय मी म्हणेन. दह्याट 11 संघाने चांगली धावसंख्या अर्जित केली. आता मात्र इथे देखील काय होतंय यार. इथे परत एकदा आव्हान तर पंचांची कवायत अक्षरशः करवतोय हा गफ समीर. मॅन फ्रॉम दानवली मित्रांनो. थोडंसं तुझ्या गोड स्ट्रॉबेरीचा आस्वाद मित्रांनो. जशी स्ट्रॉबेरी गुलाबी आहे ना, तसा इथे आस्वाद सुरेख गुलाबी चेंडू टाक तू तुझ्या 11साठी आणि कमबॅक करून द्यायचे. खराब चेंडूंचा मित्रांनो बहाल करतोयस तू. फटका सजवायचा होता, खेळायचा मानस होता. इथे मात्र परत एकदा चोटीचा अटेम्प्ट केला जातोय. इथे मात्र काय होत आहे, आणि या 40 प्लसच्या खेळाडूला दाद द्यावी लागेल मित्रांनो. जवळजवळ त्याने 2 झेला आणि धावचित देखील केलाय. यस, धन्यवाद, थँक्यू. आपण हातवरती केला. आता तुमचा आदर्श नवोदित खेळाडू जे पाहत असतील तुमच्या गावावरून किंवा इथे या आवारामध्ये जे कोणी प्रेक्षक क्रिकेट मायबाप असतील ते देखील पाहत असतील ना नवीन खेळाडू, नक्कीच कौतुक करावं लागेल आपल्या खेळाचं. चला लाईनअपने बाहेर यायचं मित्रांनो. स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन आहे मित्रांनो मानेवाडी वाकुर्डेचं. आणि या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही पाहिजे. चला स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. सहकार्य करायचंय. 43 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. आता या मंचावरती कोण होईल सरपंच. येणाऱ्या 4 षटक सांगून जातील. इथे मात्र 43ला विन आहे. चला आपले फलंदाज पाचारण करायचेत. चला टॉस साठी यायचं आहे. वैगाव 11 परतवडी 11चा कर्णधार देखील आहे. इथे यायचं आहे. थोडंसं घाई करायचे, स्पीडअप करायचे मित्रांनो. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आहे. आणि यूट्यूब स्पर्धा यूट्यूब लाईव्ह म्हटलं येस की दाद द्यावी लागेल सर्व खेळाडूंचं. आणि त्याचबरोबर पंचांचं देखील मी कौतुक करेन. प्रत्येक पंचांचं नाव घेणं शक्य नाहीये मित्रांनो. इथे मला माहीत नाहीये, सॉरी, पण कौतुक करावं लागेल. एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये पंचांची कामगिरी डोळ्यात तेल घालून पाहावी लागते. आणि पंच कमिटीचं देखील मी कौतुक करेन. धन्यवाद, आपण आमच्या असोसिएशनला सपोर्ट केला आता. आणि इथे मात्र सुरेख कामगिरी आपल्या मार्फत देखील पाहायला मिळते. चला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दॅट डाव्या बाजूला इथे टॉस का बॉसमध्ये यस प्रवीण आणि विकास. 2 मिनिटं या इथे. एक मिनिट या. फिल्डिंग लागेपर्यंत या स्पर्धेसाठी 2 शब्द. यस प्रवीण दादा आपण देखील यायचं आहे. ज्या प्रकारे आपल्याला इथे आमंत्रित केलं, आपल्याला या असोसिएशननं संधी निर्माण करून दिली, नक्कीच कौतुक करावं लागेल. कौतुकाची थाप. यस परतवडी चूज टू बॉल फर्स्ट. प्रवीण दादा 2 शब्द या आयोजनासाठी. 32 क्रिकेट असोसिएशन अंतर्गत
स्वराज्य स्पोर्ट मानेवाडी वाकरोजी आयोजित श्री वाकेश्वर चषक 2026. प्रथमतः मी संदीप पाटील बबलू शेठचं खूप खूप आभार आहे की त्यांना आम्हाला इथं खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांनी फक्त एकदाच कॉल केला की दादा की तुम्ही तुमचे असोसिएशनचे 8 संघ खेळतील का. तर त्यांच्या विनंतीला मान्य देऊन आम्ही तयार झालो की या असोसिएशनमध्ये खेळायला आम्हाला काय हरकत आहे आणि या सर्वांचं खूप खूप आभार आहे की त्यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. धन्यवाद प्रवीण दादा. आणि पहिली मॅच ज्या प्रकारे खेळलात या विकेटचं नवी मुंबई नगरीमध्ये आपण पाहतो काही ठराविक मैदानं आहेत आणि ही विकेट ज्याप्रमाणे आपण एंट्री केली प्रत्येक खेळाडू या विकेटच्या प्रेमात पडत असतोय आणि मला देखील वाटतंय मी जरी कॉमेंटेटरी करतोय तरी मला वाटतं की यार मी पण जाऊन खेळू शकतो चांगला. प्रेमात पडण्यासारखी विकेट आहे. या विकेटसाठी काय आयोजन कसं असेल म्हणजे तुम्ही या विकेटवरती काय वाटते तुम्हाला कशा प्रकारच्या मॅचेस होत आहेत. या विकेटवरती आपण एक गाव समजा ग्रामीण क्रिकेट इथलं जे आहे ना मुंबईचं ते नेहमी बघत असतो यूट्यूब लाईव्ह. पण हे क्रिकेट खूप 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 चांगले आहे आणि आपल्या ग्रामीण क्रिकेट संघाला किंवा असोसिएशनला असे क्रिकेट भेटणं हे खूप महत्त्व म्हणजे खूप खूप ह्याच्या संघामध्ये. चला धन्यवाद प्रवीण दादा. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. असोसिएशन 32 शिराळाचे कौतुक केलं जात आहे. कौतुकाची थाप आमच्या वाई पश्चिम भाग असोसिएशनकडून देखील तुमच्यासाठी मित्रांनो आणि दाद द्यावी लागल आयोजकांना. इथे मात्र काय होते 43 धावांचं एक आव्हान आहे. 4 षटक आहेत आणि 4 षटकामध्ये कशा प्रकारचं हे समीकरण कॅल्क्युलेशन आखलं गेलं जाते आणि धावांचा पाठलाग करून कायम आपली संधी ठेवता येतं. हे खेळाडू पाहण्याजोगी स्पर्धा पाहण्याजोगी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. क्रिकेटची पंढरी म्हणून ज्याकडे पाहिलं जातं वाई पश्चिम भागाकडे त्यांच्यातील एक दुर्लभ दोन्ही संघ. इथे मात्र काय झालाय फटका सजवला. इथे मात्र दर्शन येतोय चेंडूवरती. 1 बाउन्स हातामध्ये चेंडू विसावतोय. फटका चांगला खेळला होता परंतु फिल्डर शोधला आणि एकच धाव मात्र इथे अर्जित केली जाते. अम्मे दानवली मॅन फ्रॉम दानवली मित्रांनो जबरदस्त बॅटिंग आहे दानवली संघाची देखील. गावावरून देखील काही खेळाडू आले तर नक्कीच 11 मध्ये खेळायसाठी. आणि युट्यूब स्पर्धा म्हटलं मित्रांनो की प्रत्येकाच्या बॉडीमध्ये रक्त सळसळत असतं. ओह सूर्यका फटका नेत्रदीपक पुस्तकी फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे मात्र चेंडूची जय होते आणि मात्र काय फटका सजवलाय मित्रांनो. सूर्यका क्लास क्रिकेटचा मित्रांनो. फटका प्रॉपर होता. इथे मात्र चेंडूचा विजय झालाय आणि धावसंख्येवर धावा आल्यात त्या 4. एक खणखणी सुरुवात म्हणावी लागेल. 2 चेंडूवरती 5 धावा. थोडीशी काळजी घ्यायची ज्या ऑफसाईडला जे प्रॅक्टिस करतायत ना मित्रांनो तुमचा चेंडू आतमध्ये येण्यापासून थोडं थांबवायचं आहे. चला इथे मात्र काय सूर्यका चेंडू चेंडू आपटल्यानंतर ऑफस्टिकच्या दिशेला चेंडू बॅटची कड घेतोय एज घेतोय. एक धाव येते डी झोन मध्ये जातोय चेंडू. ज्यावेळेस 40-45 धावांचं आव्हान असतं ना मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर कॅल्क्युलेशन असावं लागते. कोणत्या गोलंदाजावरती हल्ला चढवायचा आहे कोणत्या चेंडूवरती नियोजन करायचंय मोठ्या फटक्यांचं हे कॅल्क्युलेशन हे समीकरण जुळलं ना तरच तुम्ही चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन करू शकता. बॉलवरती नजर ठेवायची असते ही एक जबाबदारी. चेंडू परत आपटला गेलाय. फटका काय या चेंडूवरती मित्रांनो काय होत आहे. सर रेक असा अटेम्प्ट मित्रांनो. काय फिल्डिंग केली गेली. उंची कमी होती चित्त्यासारखा झेपावला होता. जरी कॅच सुटली असेल तरी प्रयत्नांची मात्र इथे पराकाष्ठा म्हणावी लागेल दाद द्यावी लागेल. यस आपल्या 11 कडून टाळ्यांचं मित्रांनो कौतुकाची थाप येते आपल्यासाठी. दर्शन मॅम फ्रॉम थयाट मित्रांनो चेक करायचंय. 4th पंच चेक करायचं. दर्शन काय 4th पंच 6 आहे का आपल्याकडे अडवलंय का. ओके 6 नाहीये वाचवलं आहे नक्कीच. 4th अंपायर कोण आहे का. येस सर पंच चेक करतो आम्ही मॅच थांबवायची. ओके चला 6 नाहीये कमिटी आहे इथे. कमिटीने पाहिलंय मित्रांनो दानवली 11 सहकार्य करायचे सहकार्य कर. थँक्यू दानवली 11 एकच घेतली का कमिटी आहे आणि कमिटीचं सूर्य कसं आयोजन आहे मित्रांनो. दानवली 11 संघाचं कौतुक करेन. ओहो सूर्यका फटका काय सूर्यका फलंदाजी मित्रांनो असा फटका सजवायचा. इथे काय होतं या चेंडूवरती रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त फटका सजवल्यानंतर फील्ड केला गेला आहे आणि
आता मात्र संत गतीने धावसंख्या म्हणावी लागेल फलसावते. 8 धावा धावफलकावरती. आणि मित्रांनो मॅच जिंकायची असेल ना तर येणाऱ्या या पॉवर प्ले षटकामध्ये तुम्हाला एक सरीक अशी मेजवानी असते. 38 सर्कलच्या बाहेर मात्र 2 क्षेत्ररक्षक असतात. याचा फायदा उचलायचा असतो. जो ऑफसाईडला जो चौकार गेला त्याचंच एक प्रत्युत्तर होतं, एक उदाहरण होतं. ओहो ब्लॉक होल पद्धतीचा काय सुरेख मिडऑफच्या डोक्यावरून हेलिकॉप्टर टेक ऑफ झालंय. एक गगन भरारी फटका येतोय. सुरेख असा नेत्र दीपक फटका. धाव फलक उसळी मारताय मित्रांनो. आणि आता मात्र 14 धावा धावफलकावरती. हा 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 काय सुरेख फटका मित्रांनो. काय गुड साऊंड, क्रॅकिंग साऊंड बॅट मधून जसा चेंडू निघाला आणि सांगून गेलाय की नक्कीच या चेंडूवरती मात्र आता कोणी हलायचं नाहीये. आले त्या 6 धावा. किरण सरांच्या तालमीतला मित्रांनो हा फटका. जिसका गुरु बलवान होता है ना उसका चेला पैलवान होता है. आणि त्यांच्याच तालमीतला खेळाडू अमय एक नेत्र दीपक पुस्तकी फटका मित्रांनो. 6 धावांसाठी गगन भरारी. 14 धावा धावफलकावरती. आता मात्र दर्शनला बोलवलं गेलंय. कर्णधाराच्या नजरा दर्शनकडे वळल्या गेल्यात. इथे मात्र मॅच थांबवायची आहे कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात आणि आग भोगताना फलंदाजी दानवली 11 कडून होते. आणि तिथे मात्र आता लगाम लावावी लागेल. त्याच प्रकारे कर्णधाराच्या नजरा वळल्या गेल्यात. रुख बदलला गेलाय आणि दर्शन येतोय बॉलिंग मार्क वरती. एक जेमतेम बॉडी लँग्वेज आहे क्रिकेटचं. आपण पाहिलं सर सचिन तेंडुलकर क्रिकेट सरांचं इथे नाव घ्यावं लागेल, नाव उल्लेख करावा लागेल. क्रिकेटचा देव म्हटलं तर सचिन सरांची दाद या नावाची दाद घ्यावी लागते. त्याच प्रकारचा छोटासा हा गोलंदाज. चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि आता मात्र गोलंदाजीची धुरा. परत एक चेंडू चढला अँकावरती फसलाय चेंडू. इथे मात्र काय होतंय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दुसरीचा प्रयत्न पाठवला जातोय परत. चांगल्या कॉन्फिडन्सने भरलेला संघ आहे मित्रांनो दह्याट 11 देखील. इथे त्याच प्रकारची खेळचा पेश केला जातोय. वाई पश्चिम भाग म्हटलं तर या असोसिएशनचे देखील प्रत्येक संघ तुल्यबळ आहेत. आणि तुम्ही लोकांनी 32 शिराळा एक घेतलाय का? एक 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनने ज्या प्रकारे संधी दिली त्याच संधीचा इथे नक्कीच आम्ही सोनं करू. आणि धन्यवाद आपण आम्हाला संधी दिलीत. दर्शन निघालाय बॉलिंग ट्रॅकवरती. डान्सिंग ग्राउंड विकेट. इथे फटका सजवलाय परंतु फील्ड होते आणि तत्पूर्वी एक धाव अर्जित होते धावफलकावरती. धावसंख्या आता मात्र 16. चांगल्या प्रकारची धावा आहे. मॅच विनिंग मॅचकडे जाणारी रुख कॅल्क्युलेशन पूर्ण मॅच बनणारी धावसंख्या अर्जित केली गेली. दानवलीचे हे खेळाडू आहेत मित्रांनो आपल्या मोऱ्याच्या बाजूने आलेले आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील ही टीम आहे आणि गावावरून देखील खेळाडू आलेले आहेत कारण स्पर्धा तेवढी मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा, मानेवाडी अकोर्डीची स्पर्धा. डान्सिंग ग्राउंड द विकेट. इथे मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू. इथे मात्र आता परत एकदा निर्धाव चेंडू. यस सर, विश्वास सर आपण देखील आलात. आपलं देखील कौतुक. दत्तात्रय वाडकर आणि आपले सहकारी सर्व. परत एकदा दर्शन निघालाय. आपटलाय चेंडू. इथे मात्र बॅटची कट घेतली गेले. इथे मात्र सेफ हँड विकेट किपरचा. विकेटचं होते पतन. पहिला मासा पहिला मोहरा गळायला लागलाय आणि एक जबरदस्त हद्रा बसतोय दानवली संघाला. आता इथे मात्र जड पावलांनी फलंदाज तंबूच्या आशाला परततोय. चेंडू टाकल्यानंतर ना मित्रांनो चेंडू बॅटवर चढला. ज्या प्रकारे एज लागली गेली ना नक्कीच इथे विकेट म्हणजे पहा ज्या प्रकारे डिझोन आहे जवळच आहे मला वाटते जाळी पाठीमागे. परंतु नशिबाचा कौल पहा. नशीब ज्या दिवशी आपल्या स्टार नसतील ना त्या दिवशी मित्रांनो कोणतीही गोष्ट आपल्या विरुद्धच घडत असते. जीवन जगत असताना प्रत्येक ठिकाणी नशिबाची थोडी साथ देखील असावी लागते. इथे मात्र दगा होतोय आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. आता मात्र विकेटवरती येतोय तो नवा फलंदाज. नाव आहे मंगेश. रोहित आणि मंगेश. रोहितचा विचार केला तर रोहित एक गुड सेट बॅट्समन आहे. बॅटर मैदानात आहे. तळ ठोकून उभा आहे मैदानात. अमय माफ करा अमय आहे मैदानात. रोहित आउट झाला. क्षमस्व. दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो. चला डावखुरा फलंदाज. चला दह्याट 11 सहकार्य करा. स्पीडअप घ्यायचं आहे. दर्शन बॉलिंग मार्क वरती.
मंगेश एक अनुभव चांगला आहे मंगेश याच्याजवळ. चला काय झालं स्टार्ट कर दर्शन, थांबू नकोस. इथे मात्र काय, इथे मात्र डी झोन मध्ये जातो चेंडू. बॅटची कड घेतली. इथे जर फर्स्ट स्लिप असते ना तर ही मला वाटते कॅच झाली असती, परंतु 360 डिग्रीच्या मैदानांमध्ये आपल्याला फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप थर्ड स्लिप पाहायला मिळते. इथे डी झोन असल्यामुळे स्लिप ठेवण्यात आली नाही आणि इथे मात्र नशिबाचा कौल होता मात्र या डावखऱ्या फलंदाजाच्या बाजूने. चला दर्शन निघालाय. यस इथे मात्र गुड साऊंड क्रॅकिंग द बॅट आणि इथे मात्र फील्ड होते की काय, थोडंसं शफल झालाय, फ्लंबिंग झालाय क्षेत्ररक्षक आणि परत एकदा यशस्वीरित्या धाव अर्जित करतोय फलंदाज. 19 रन, 2 षटक समाप्तीनंतर इथे मात्र धावफलकावरती 19 धावा. मॅच गरम होते की काय, आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि येस 12 चेंडू आणि 24 धावा. 12च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील जर विजयश्री खेचून आणायचा असेल तर. दानवली संघाला इथे मात्र 12च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. चला चला बॉलरचं नाव समीर, तिसरं षटक वैयक्तिक पहिल्या संघाचा. स्लोवर पद्धतीचा चेंडू, इथे मात्र समाचार घेतला गेलाय आणि काय होतंय इथे मात्र प्रयत्न असा पाला आणि डोक्यावरून परत एकदा चेंडू जातोय सीमा पार. छत्रपतींचा शावा या आल्या 6 धावा. उसळी मारते धावसंख्या. धावा झाल्यात त्या 25. इथे मात्र बॅटर हावी होतोय की काय. इथे परत त्याच ताकदीचा काय सुरेख फटका बॅक टू बॅक 2 षटकार आलेत मित्रांनो. काय दाद द्यावी लागेल मित्रांनो या फलंदाजाची. फटका मागून फटके सलग 2 षटकार. मुलींच्या कॉलची आणि SMS ची वाट पाहणं केले मी सध्या बंद, कारण क्रिकेटचा आहे मला छंद. वाट पाहतोय ते फक्त क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट सीझनचं. आणि हे सीझन गाजवताना हे माझ्या गावासाठी आहे, हे माझ्या 11 साठी आहे. रक्त सळसळते मित्रांनो ज्या वेळेस आपल्या गावाच्या नावाची जर्सी आपण परिधान करतो. बॅक टू बॅक 2 आले, सन्मान दिलाय. वाह काय सुरेख क्रिकेटचं प्रदर्शन या फलंदाजाकडून. ज्या प्रकारे 2 घणाघाती प्रहार त्यानंतर मात्र सन्मान दिलाय चेंडूला. आणि हे क्रिकेट आहे मित्रांनो, शांत डोक्याचं क्रिकेट. पहा क्रिकेट काय असतं. 2 चेंडूवरती 2 उतुंग असे लेग साईडला षटकार आले. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूला सन्मान दिलाय. 1 धाव काढली गेले, नॉन स्ट्राईकला गेलाय फलंदाज. धावसंख्या होते 32. पूर्णतः हा सामना चुकवते की काय दानवली संघ. एक डोंगराच्या छोट्याशा कोपऱ्यात वसलेलं गाव आहे. 11 धावांची गरज आहे. कुठली होती मॅच, कुठे आणून ठेवले. इथे मात्र काय होतं विकेटचा पतन आणि सर जसप्रीत बुमराह सरांचा ब्रह्मास्त्र मित्रांनो क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळालंय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. एक जबरदस्त असं विकेटचं पतन झालंय मित्रांनो. काय सुरेख कमबॅक केलाय या गोलंदाजाने. दह्याचं देखील कौतुक करावं लागेल. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये छोटंसं वसलेलं गाव, नदीच्या काठावरती वसलेलं गाव आणि या गावाचा खेळ. 2 चेंडूवरती 2 उतुंग षटकार आले. मॅच संपते की काय वाटलं होतं आणि इथे मात्र ब्लॉक होल पद्धतीचा यार्क चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. चला थोडं स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज अमोल. 8 चेंडू 11 धावा मित्रांनो. मॅच होती कुठं, मॅच फसले की काय. आणि इथे मात्र 2 षटक आलेत मोठे आणि इथे मात्र मॅच परत ओढली गेले. तराजू ज्याप्रमाणे जसा झुकावा जड बाजूला तशी मॅच इथे हलते डुलते झुलते मॅच. एकदा या बाजूला, एकदा डाव्या बाजूला, एकदा उजव्या बाजूला. हो इथे मात्र काय सुरेख फटका. चोरटी धावेचा प्रयत्न सफल होतोय. परत पाठवतोय फलंदाज. मॅचची घाई नाही करायची. मॅच पूर्णतः बनली गेले. अमोल नवीन फलंदाज. मॅच बनले मित्रांनो आणि मॅच बनवली गेले.
ज्याप्रमाणे दोन जबरदस्त घणाघाती प्रहार केले ना, त्याच्या खिशातून जवळजवळ मॅच काढली वरती. फक्त आता मॅच बनवायचे आहे, शांत संयमी क्रिकेट खेळायचं आहे, थांबायचं, वेट अँड वॉच करायचं आहे, चांगल्या चेंडूंचा समाचार घ्यायचा आहे, योग्य चेंडूंना सन्मान द्यायचा आहे. चेंडू अंगावरती चढलाय आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. आणि काय होत आहे, दुसरीचा प्रयत्न गरज नाहीये, कारण मॅच बनली गेली आहे ऑलरेडी. इथे मात्र आता एक चुकी आणि आपण स्पर्धेतून बाहेर असं होऊ शकतं कोणत्याही टीमसाठी. इथून पुढची मॅच मात्र आता पाहायला मजा येईल. मॅच नक्कीच गरम होणार आहे, कोणीही कुठेही आपली जागा सोडायची नाहीये. सहा चेंडू आणि 9 धावा. इथे मात्र मित्रांनो काहीही होऊ शकतं या मॅच मध्ये. आता मात्र थोडंसं गनिमी का वाहकला जात आहे, थोडंसं डिस्कशन केलं जात आहे, पण थोडं घाई करायची प्लीज. दह्याट 11 आपण सहकार्य करायचं आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल, कर्णधारांच्या विश्वास. इथे मात्र या विश्वासाला कोण पात्र ठरेल, आपल्या खांद्यावरती जबाबदारी कोण घेईल. जे स्कर्टिंग आहे ना मित्रांनो, बाउंड्रीचं जे स्कर्टिंग आहे ना, त्याला कोणीही त्याच्यावरती बसायचं नाहीये आणि त्याला टच करायचं नाही. आपण ढकलून आत आणू नका, उद्याच्या दिवसात देखील स्पर्धा खेळवायची आहे. येस, थोडं सहकार्य करायचे, स्कर्टिंग सोडायचंय मित्रांनो. परतवडी 11 आपण जे स्कर्टिंग पकडलंय ना बाउंड्रीवरती, स्कर्टिंग सोडायचंय. परतवडी 11 मी वारंवार पुकारतोय. स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे, या स्पर्धेला कोणतंही गालबोट लागेल असलं काही करू नका. इथे मात्र काय होत आहे आणि सुरेख मित्रांनो बॅटची कट लागली आणि चेंडू जाऊन विसावलाय विकेट कीपरच्या दस्तानामध्ये. मॅच गरम झाले. ईट का जवाब पत्थर से. कोण मारणार या मोठ्या पंचावरती, सरपंच कोण होणार, कोण मारणार बाजी. आणि नक्कीच आता मात्र समीकरण परत एकदा कठीण होतंय की काय. येणारे 5 चेंडू आणि 9 धावा. मॅच मित्रांनो 440चा करंट लागावं तशी आता मॅच गरम होत चालले. जड अंतकरणाने फलंदाज तंबूच्या आशयाला विश्वास होता, मनसुबा उधळवून लावला या गोलंदाजाने. चला नवीन फलंदाज. आता मात्र इथे 5 चेंडू 9 धावांसाठी कोण येतोय. इथे मात्र चान्स आहे बाहुबली होण्याचा. बॅट्समन कोण आहे, दानवली याचा अतिरिक्त खेळाडू जागा सोडली आपण. इथे काही जर चूकभूल झाली तर त्याला कमिटी जबाबदार नाहीये, याची आपण नोंद घ्यायची आहे. यस समीर नक्कीच आमचे स्कोरर सांगतायत, अमोल दादा सांगतायत, आमचे स्कोरर मित्र आहेत. समीर नाव आहे आणि समीरच नाव आहे. सुरेख फटका काय फील्ड केली जाते. इथे मात्र एक धाव काढण्यात यशस्वी होते फलंदाज आणि धावसंख्या आता मात्र एकने सरसावते. 4 चेंडू 8 धावा. मॅच गरम झाले. मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं कोणीही जागा सोडायची नाहीये. मॅच गरम होत चालले. 4 चेंडू 8 धावा. विकेटचं पतन झालं आणि आता फुल प्रेशर असणार आहे, कारण 4 चेंडू 8 धावा. समोर देखील चांगल्या ताकदीचा संघ आहे. दह्याट गावाचा विचार केला तर चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत. हो इथे मात्र काय घडलंय, काय भी घडलंय. चेंडू निर्धाव स्वरूपाचा. आग वोकणारी गोलंदाजी सुरेंद्रच्या ताफ्यातून. जसा तोफेचा गोळा सुटावा तसा चेंडू सुटतोय आणि का निर्धाव पद्धतीचा चेंडू अर्जित केला जातोय. समीकरण पुन्हा एकदा जड झालंय. मॅच गरम झाले. 3 चेंडू 8 धावा. एक बाहुबली फटका खेळावा लागेल. ओहो काय घडलंय. जकडून ठेवलाय साखर दंडात. पूर्णतः फलंदाज आला. जकडून ठेवलाय. दानवली की दह्याट की दानवली. मित्रांनो पाहावं लागेल येणारे 3 चेंडू आणि का या मॅचचा माफ करा 2 चेंडू 8 धावा. इथे मात्र या चेंडूवरती मोठा फटका सजवावा लागेल, अदरवाईज आपण या चषकातून बाहेर असू. या चेंडूवरती मोठा फटका सजवावा लागेल. हो इथे मात्र फटका सजवलाय. काय होतंय, थोडासा नशिबाचा कौल विरोध पडलाय आणि चेंडू जातोय गुदगुल्या करत मैदानाच्या दिशेला. डी झोन मध्ये नशिबाचा कौल मित्रांनो तुमच्या बाजूने नाही लागला आणि इथे मात्र आता फक्त औपचारिकता बाकी असेल. कंपल्सरी चेस असेल. 1 चेंडू 7 म्हणजे 1 चेंडू 7 धावा. इथे जर 9 चेंडू पडला, वाईट जर पडला तर परत मॅच जिवंत होईल. क्रिकेट मित्रांनो पहा काय क्रिकेट आहे. क्रिकेटचा मित्रांनो खेळ पहा काय गमतीशीर आहे.
मॅच एका बाजूने संपली वाटते, परंतु एका बाजूने जर वाईट किंवा नो आला तर मॅच जिवंत होईल. आता मात्र उशीर झालाय, समालोचन कक्षाला मानवंदना. थोडासा उशीर झालाय, बॅड लॅक दानवले, परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. एक निसटता पराभव मित्रांनो या फलंदाजाने दाखवून दिलं. जरी दानवलीकडून आलो असेल तरी मित्रांनो आम्ही शेवटपर्यंत हार मानणार नाहीये. कंपल्सरी चेस असल्यामुळे मॅच ड्रॉ झाले मित्रांनो. काय सुरेख क्रिकेटचं प्रदर्शन पाहायला मिळाली, मॅच पाहायला मिळाली. थंड व्हायची मॅच, परत गरम व्हायची. चला चला चला, लाईनअपने बाहेर यायचंय. धन्यवाद दानवली 11, आपण आला तर आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला. तर आमचं असोसिएशन आणि आमचा आयोजक, चला चला चला, स्पीडअप घ्यायचं आहे. 5 विकेटचं ताबा घ्यायचा आहे. परतवडी 11 चूज टू बॉल आणि इन्व्हायटेड टू वैगा 11 बॅट. चला, फलंदाज एका बाजूने आतमध्ये आणि क्षेत्ररक्षक पण आतमध्ये यायचं आहे. बॅड लक दानवली यार, काय सुरेख मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली होती.